फादर ऑफ अ इंडियन सिनेमा म्हणजेच आपले दादासाहेब फाळके यांचा जन्म झाला होता नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे. त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. फोटोग्राफी, चित्रकला, छपाई असे अनेक फसलेले धंदे त्यांनी करून पाहिले. शेवटी त्यांनी 1908मध्ये लाईफ ऑफ क्रिस्ट नावाचा इंग्रजी सिनेमा पहिल्यांदा पाहिला आणि तो चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, अरे हे यांच्या देवाला मोठ्या पडद्यावरती दाखवू शकतात, मग आपण का नाही. मीही आपल्या प्रभू श्रीरामांना, प्रभू श्रीकृष्णाला, राजा हरिश्चंद्रांना सर्वांना मोठ्या पडद्यावरती दाखवणार. ह्याच एकमेव हेतूने आहे ना त्यांनी भारतातला पहिला चित्रपट बनवला. तो चित्रपट सहजासहजी बनला नव्हता. तो चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या बायकोचे दागिने विकले होते, घरातील सगळ्या वस्तू घाण ठेवल्या होत्या आणि खूप जास्त परिश्रम करून त्यांनी हा चित्रपट बनवला होता. आज दादासाहेब फाळकेंमुळं आपल्या भारतात सिनेमा एवढ्या वर गेलाय. अशा अनेक हिरो घडवणाऱ्या चित्रपटसृष्टीतील खऱ्या हिरोला, आपल्या मराठी हिरोला माझा मानाचा मुजरा. आणि हो, तुम्हाला ह्या हिरोबद्दल माहिती होतं का? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.